ब्रेकनंतर पुन्हा स्वागत. एक मोठी बातमी समोर येते. भारतातील 9 विमानतळावर उच्च सुरक्षा कार्य हाताळणाऱ्या तुर्की स्थित सेलेबी एव्हिएशन कंपनीचा करार रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येते. ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला तुर्कस्तानने पाकिस्तानला मदत केली होती. भारतातील महत्त्वाच्या विमानतळांची सुरक्षा या कंपनीवरती विसंबून ठेवता येणार नाही, यासाठी भारत या कंपनीसोबतचे करार रद्द करण्यात आल्याची माहिती देतं. दरम्यान दिल्ली, मुंबई, चेन्नई यासारख्या महत्त्वाच्या विमानतळांवरून ही कंपनी वर्षाला 58,000 उड्डाणं सांभाळत होती. तर सेलेबी या कंपनीला ग्राउंड हँडलिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला पूर्वी दिलेली सुरक्षा मंजुरी तात्काळ आणि प्रभावाने रद्द करण्यात येते. प्रशांतीला रामदास आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत. प्रशांत, आपण बघतोय सेलेबी एव्हिएशन ही जी कंपनी आहे तो करार तात्काळ रद्द केला जातोय, काय अधिकची माहिती आहे? बरोबर. तुर्कीला ज्या पद्धतीने तुर्कीने पाकिस्तानला मदत केली होती आणि त्यानंतर ज्या पद्धतीने माहिती मिळते की तुर्कीची कंपनी आहे सेलेबी ग्राउंड हँडलिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, या कंपनीचा आता करार जो आहे भारतासोबतचा, मुंबई असो, चेन्नई असो किंवा हैदराबाद असो, इथे असलेली कंपनीचा ग्राउंड हँडलिंगचा कारभार होता, त्या कराराला आता भारत सरकारने रद्द केला आहे. कारण की तुर्कीने ज्या पद्धतीने पाकिस्तानची भूमिका घेतली होती त्या मुद्द्यावरती हा निर्णय घेण्यात आला आहे. या खास करून या कंपनीकडे कार्गो सर्व्हिसेस होते. संपूर्ण देशभरात या कंपनीच्या माध्यमातून कार्गो सर्व्हिस चालत होते. सगळ्या विमानतळावरती कार्गो सर्व्हिस होती. तो संपूर्ण करार रद्द करण्यात आलाय. कारण देण्यात आलाय त्यामागे खास करून जर बघितलं तर तुर्कीने ज्या पद्धतीने पाकिस्तानची पाठराखण केली त्या मुद्द्यावरती. अगदीच. त्यामुळे आपण बघतोय प्रशांत की एकीकडे अगदी फळांवरती बहिष्कार टाकण्यापासून ते तुर्की स्थित कंपनी जी आहे सेलेबी, या कंपनीसोबतचा करार सुद्धा रद्द केला जातोय. एकंदरच तुर्कीला धडा शिकवण्यासाठी या सगळ्या कारवाया केल्या जात आहेत. बरोबर. ज्या पद्धतीनं ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान तुर्कीचे जे आपण ज्या पद्धतीनं ड्रोन बघितलेले आहे, हे जे ड्रोन होते हे तुर्कीने पाकिस्तानला दिले होते आणि त्याच ड्रोनद्वारे भारताच्या सीमा भागात हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. त्याचमुळे तुर्कीला धडा शिकवण्यासारखा भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आणि त्याच पद्धतीने जर बघितलं आपण तर एकीकडे जसं आपण उल्लेख केला फळांचा, आता विमानतळावरती करार असो, त्याशिवाय भारतातून मोठ्या प्रमाणात तुर्कीला ज्या पद्धतीचा दगड आयात केला जात होता, सोबतच त्याला संगमरवरचा जो दगड आयात केला जात होता त्या संदर्भात देखील निर्णय घेण्यात आला आहे. भारताच्या व्यापाऱ्यांनी त्यांना दगड निर्यात करण्यासाठी त्यांना नकार दिलेला आहे. यानंतर तुर्कीमध्ये कुठल्याही प्रकारचा संगमरवरचा दगड देखील निर्यात होणार नाही, अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे. निश्चित. प्रशांत, धन्यवाद या माहितीसाठी. दरम्यान आपल्यासोबत हेमंत महाजन सर आहेत, त्यांच्याशी बोलूया. महाजन सर, आपण बघतोय आपण तुर्कीला धडा शिकवण्यासाठी आता सेलेबी जी कंपनी आहे तर तिचा करार जो आपण रद्द केलेला आहे, या घटनेकडे कसं बघता? असं आहे की तुर्कीने पाकिस्तानला ड्रोन्स पुरवलेले आहेत आणि त्याची किंमत खूपच जास्त होती आणि या ड्रोन्सचं या लढाईमध्ये मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला होता. तर आपण त्यांच्या विरोधात आपण जी कारवाई करतोय, आपल्या माध्यमातून सुद्धा मी अनेक वेळा म्हटलं होतं की तुर्कीवरती पूर्ण बहिष्कार घालायला पाहिजे. तर आता जे टुरिस्ट तुर्कीला जात होते ते जवळजवळ 80% कमी झाले आहेत आणि मागच्या वर्षी 3rd हायएस्ट टुरिस्ट तुर्कीमध्ये होते ते भारतीय होते. याच्याशिवाय आपला तुर्कीचा आपल्या 1-2 इन्स्टिट्यूशनशी म्हणजे संबंध होता, व्यापार करार होता, तो पण रद्द करण्यात आलेला आहे. याच्याशिवाय काही कंपन्या ज्यांच्याशी तुर्कीचे संबंध होते ते पण रद्द करण्यात आलेले आहे. आणि त्याचा इफेक्ट एवढा झालेला आहे की तुर्कीने सांगितलं की आम्हाला माहिती आहे भारत आमच्या विरोधात कारवाई करतो आहे, परंतु काही पण झालं तरी आम्ही पाकिस्तानला मदत करतच राहू. म्हणजे तुर्कस्तानने ऍक्सेप्ट केलं आहे की आपण केलेला प्रतिप्रहारामुळे त्यांच्यावरती परिणाम झालेला आहे, परंतु त्यांचं म्हणणं हे पण आहे की तुम्ही काही पण करा, आम्ही तुमच्या विरोधात कारवाई पाकिस्तानला मदत करतच राहू. तर त्याच्यामुळे तुर्की विरुद्धचं जे युद्ध आहे हे आपल्याला बहुआयामी करावं लागेल. आणि इन ॲडिशन आपली जी इंडिगो कंपनी आहे त्यांची तुर्कस्तानशी मोठा व्यापार करार आहे सीट शेअरिंग करता, ते पण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला रद्द करावं लागेल, ज्यामुळे तुर्कस्तानचं मोठं नुकसान होईल. सर, आपण जर बघितलं तर भारतातील 9 विमानतळांवरती जी उच्च सुरक्षा कार्य आहे ही तुर्कीची कंपनी हाताळत होती आणि आपण बघतो की तुर्कीने पाकिस्तानला अगदी खुल्या मदत केलेली आहे. तर या कंपनीकडून सुद्धा किंवा एकंदर तुर्कीकडून भारताला या संदर्भात धोका आहे असं तुम्हाला वाटतं का? धोका एक भाग झाला, कारण शेवटी आपला जो कार्गोची जी मुवमेंट आहे तर ती म्हणजे त्यांना माहिती आणि काही महत्वाचा जर कार्गो असेल तर तो त्याचा वापर करतील, तर ती माहिती नक्कीच ते चोरतील, याच्यात काही डाऊट नको. अर्थात करारामध्ये अनेक म्हणजे अटी असतात की ज्याप्रमाणे आपली जी माहिती आहे ती इतर कोणाशी शेअर करू शकत नाही, तर ते तो करारामध्ये ते पहिल्याच हे असतं. परंतु जर लबाडी करून माहिती शेअर केली तर त्याला आपण काय करणार? मी माहिती बाहेर घेऊन जायची, बाहेर शेअर करायची,
ते म्हणजे लबाड्या करता येतात. जर तुमचा जर इरादा जर तुम्हाला त्रास द्यायचा असेल, भारताच्या विरोधात काम करायचं असेल, तर नक्की त्याचा फरक पडू शकतो. तर म्हणून जे खास तर जे सैन्याची मुवमेंट वगैरे आहे हे अशी आहे, तर याच्यात तर त्यांना काढायलाच पाहिजे. इन एनी केस तुर्कस्तानच्या बरोबरचे जे जेवढे करार आहेत ते आपण रद्द करायलाच पाहिजे आणि दुसऱ्या कुठल्या कंपन्यांना ते टेक ओव्हर करायला पाहिजे. बरं सर, आणि एक याला जोडूनच प्रश्न की आपण बघितलं आपल्या व्यापाऱ्यांनी फळांवरती बहिष्कार टाकलेला आहे, ड्रायफ्रुट्सवरती बहिष्कार टाकलाय, त्यानंतर टुरिझमवरती सुद्धा मोठ्या प्रमाणात बहिष्कार टाकला जातोय आणि यानंतर केली जाणारी सेलेबी कंपनीवरती कारवाई. अजून कोणती कारवाई तुर्कीवरती आपण करू शकतो? आपल्याला खरं तुर्कस्तानला आपण काय काय एक्सपोर्ट करतो याचा अभ्यास करायला पाहिजे आणि त्या सगळ्याच गोष्टी तिथं यायला थांबवायला पाहिजे. पण जी गोष्ट मला म्हणजे सरळपणे दिसते, आपण नकाशा बघितला, ज्यांना युरोपला किंवा अमेरिकेला जायचं असतं भारतीयांना, तर ते वाया तुर्की जातात, कारण त्यांचा जो एअरपोर्ट आहे अंकारा हे अगदी मध्यभागी सरळ रस्त्यावरती येतं. तर म्हणून भारतीयांना आपण आव्हान करायला पाहिजे. 3-4 कोटी भारतीय बाहेर फिरत असतात जगामध्ये. त्यांनी कुठल्याही हद्दीमध्ये अमेरिकेला जायला किंवा युरोपला जायला किंवा इतर ठिकाणी जाण्याकरता तुर्कीची विमानं किंवा तुर्कीचा एअरपोर्ट वापरला नाही पाहिजे, ज्याच्यामुळे तुर्कस्तानचं अजून जास्त नुकसान होईल या आपल्या याच्यामध्ये व्यापारामध्ये, आणि त्यामुळे त्यांना अजून जास्त धडा मिळेल. याच्याशिवाय तुर्कस्तानचे जे म्हणजे जे त्यांचे हे आहेत ड्रोन्स आहेत, तर त्यांना सुद्धा काही काही माल वेगवेगळ्या ठिकाणं दिला जातो. तर ज्या तुर्कस्तानच्या कंपन्या ड्रोन हे करतात, तर तुर्कस्तानच्या सगळ्या वेगवेगळ्या कंपन्यांवरती आपण बहिष्कार घालायला पाहिजे आणि आपल्या कॉर्पोरेट वर्ल्डला सांगितलं पाहिजे की कुठल्याही तुर्कस्तानच्या कंपनीशी आपला व्यापार किंवा आर्थिक संबंध नको, ज्यामुळे तुर्कस्तानचं अजून जास्त नुकसान होईल. त्याच्याऐवजी आपण दुसरा कुठला माल आणू शकतो, पण तुर्कस्तानमधून नाही. निश्चित. ब्रिगेडियर हेमंत महाजन सर, धन्यवाद. तुम्ही सविस्तर या संदर्भातली माहिती दिली त्याबद्दल.